इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र। सिद्धेश्वर यात्रेमध्ये शुक्रवारी सायंकाळी शहर पोलिसांनी सिद्धेश्वर मंदिर परिसरात संशयास्पद व्यक्ती आणि बॅग आढळल्यानंतर करण्यात येणाऱ्या कारवाईची रंगीत तालीम घेतली। शहर पोलीस नियंत्रण शाखेला शुक्रवारी दुपारी 4:30च्या सुमारास सिद्धेश्वर मंदिर आवारात 2 संशयित व्यक्ती आणि बंग आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर फौजदार चावडी पोलीस ठाणे सुरक्षा शाखा, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, QRT RCP पथक, श्वान पथकाने तातडीने धाव घेतली। पोलिसांनी सुमारे 2 तास मंदिर परिसरात सर्च ऑपरेशन राबवले। यावेळी पथकाला एका खोलीमध्ये लपलेले 2 संशयित तरुण आणि एका काळ्या रंगाची बॅग आढळून आली। बॉम्ब शोधक, नाशक पथक, श्वान पथकाने बॅगेची तपासणी केली, त्यात संशयास्पद काहीही आढळून आले नाही। 2 संशयित तरुणांना ताब्यात घेऊन QRT पथकाने त्यांच्यावर बंदुका रोखून धरल्या। त्यानंतर ते दोघेही पोलिसांना शरण आले। त्यावेळी चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेण्यात आले। पोलिसांचे सर्च ऑपरेशन सुरू असताना मंदिर परिसरात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह सुमारे 80 पोलिसांचा सहभाग होता। मंदिर आवारात पोलिसांची गर्दी पाहून दर्शनासाठी आलेल्या भाविकांकडून काय झाले याबाबत विचारणा करण्यात येत होती। यावेळी बघ्यांची गर्दी झाली होती, परंतु पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची रंगीत तालीम होती हे समजल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला। यामध्ये पोलिसांच्या वाहनांबरोबरच रुग्णवाहिका, अग्निशामक दलाची वाहनेही सहभागी झाली होती। यामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण, फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी दराडे, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे, सुरक्षा शाखेच्या पोलीस निरीक्षक वैष्णवी पाटील, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक भंडारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुल्ला आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला। हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे। सदर 2 इसमांकडे 2 9mm पिस्टल 30 राऊंड मिळालेले आहेत। सदरचे 2 पिस्टल आणि 30 राऊंड हे ATSच्या ताब्यात दिलेले आहेत। त्याचप्रमाणे डॉग स्क्वॉडतर्फे व BDDS तर्फे एक बॅग चेक करण्यात आली, संशयित बॅग,